महिलांवर अत्याचार करणारा, लैंगिक अत्याचाराचा आरोपी कॅप्टन अशोक खरात म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात याच्या रहस्यमय जीवनाचे पापुद्रे रोज एक एक करून उखरले जात आहेत। माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत या गोष्टी पोहोचवल्या जात आहेत। त्याच्या रहस्यमय जीवनामध्ये आणखी एक ठिकाण असं आहे जे रहस्यांनी भरलेलं आहे आणि कर्मकांडांनी भरलेलं आहे। अशा ठिकाणी आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे। जय श्रीराम, मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती आहे 40 एकरची आमराई। या आमराईमध्ये अशोक खरात काही रहस्यमय क्रिया करायचा। एका बाजूला तुम्ही जर बघितलं तर ईशान्येश्वराचं मंदिर आहे, जिथे भाविक पूजा करण्यासाठी, दर्शन करण्यासाठी येतात आणि मोठमोठे VIP सुद्धा याच मंदिराच्या माध्यमातून अशोक खरातशी जोडले गेलेले आहेत। आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर अशोक खरातचा कोट्यावधींचा तटबंदी बंगला, म्हणजे तो दगडाचा बंगला, एक प्रकारचा तटबंदी किल्लाच मानावा लागेल अशा प्रकारचा तो बंगला बांधलेला आहे। या ठिकाणी आमराई आहे 40 एकरची आणि डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथं जी भिंत आहे त्या भिंतीचा जो वळलेला आकार आहे त्या आकारावरून एक गोष्ट लक्षात येते की इथे एक विहीर बांधलेली आहे आणि ही विहीर जी आहे ती नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण करून बांधलेली आहे। आम्ही ज्यावेळी या ठिकाणी आलो तेव्हा इथं आल्या आल्या आम्हाला एक रहस्यमय वातावरण जाणवलं। आल्या आल्या आम्हाला 2 नाग सुद्धा बघायला मिळाले। आमच्या कॅमेराने ते टिपण्याचा प्रयत्नही केला, तुम्हाला ते नाग सुद्धा या फ्रेम मध्ये दिसत असतील। इथं एका सापाने काट टाकलेली सुद्धा तुम्हाला दिसत आहे। ही जी रहस्यमय विहीर आहे या विहिरीमध्ये नरबळी दिल्याचा प्रकार घडल्याचा संशय आहे। अशा बातम्या बाहेर येत आहेत की या नदीमध्ये नरबळी दिले जात होते। या ठिकाणी काही पिस्तूल आणि जिवंत कारतूस सुद्धा सापडले होते। त्या कारतुसांचा वापर नरबळी देण्यासाठी केला गेला होता का असाही संशय आहे आणि SIT मार्फत त्या पद्धतीनेही चौकशी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। इथं माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल तर काही ओंडके ठेवलेले आहेत, लाकडाचे ओंडके आहेत। या ओंडक्यांचा वापर कशासाठी केला जात होता? ह्या ओंडक्यांचा काही कर्मकांडांमध्ये वापर केला जात होता की मृतदेह जाळण्यासाठी वापर केला जात होता, हा शोधाचा विषय आहे। अशा ठिकाणी जिथं कोणाचं येणं जाणं नाही अशा ठिकाणी हे ओंडके अशा पद्धतीने कापून ठेवलेले आहेत, हे नक्कीच रहस्यमय वाटतंय। आम्ही अजून पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे कॅप्टन अशोक खरातचे वेगवेगळे कारनामे आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।